काय ना मालकीन आली तर परत डोक्याला शीन एवढं झालं की रोज शिक 2 घास खाऊन घेतो. आईला 2 घास जास्त खाल्ले तरी पस्ता. काय करा काय डोकं चला ना. निल्या बोला मला. एवढ्या दामाने काम करतो का तू? आज सारा सकाळपासून करतोय. निल्या तू माझ्यावर नको जात जाऊ. तुला माहिती ना आपला हत्ती कसा आहे. हत्ती जर आला ना तू असं टाकले आणि तू असं पळपळ काम करीत जायचं. आता थोडं थकल्यावानी झालंय म्हणून मग हळूहळू थकू नको. अरे मला नाही सुट्टी देत तुझं निल्या. काय तुला माहिती ना. अरे माहिती कुत्रेवानी हाल चालले. तेच आहे बरोबर करतो. बरं तुमचं काय काम होतं? आता माझं काय तुला किती राहिलंय काय म्हणलं उचलायचं किती राहिलंय तुझं ती बघ ना काम आहे ना माय. हा हे एवढं एक 2 वाफे राहिलेत फक्त. होय निल्या तुला असं नाही वाटत का काय तू कमी काम करतोय म्हणून? साऱ्या सकाळ ही आत्ता लागलोय. सकाळी धारा काढल्या त्यानंतर पाणी भरलं. कुठे केली का? हा कुठे करून चारा बिरा जनावरांना टाकून आलो. जेवण तर राहिलंय का? जनावरांचं झालं माझं राहिलं. तुझं राहिलंय होय. काय आता थोड्यासाठी जेवत मग हे सगळं उचलूनच जेवा. तेच विचार होता. म्हणलं ओलशिक जरा पोटात भर पडली म्हणजे जरा हे होईल. मालकीन आली नाही गेली तिकडे. थांब गेली तिकडे गेली. जेवायचं काय म्हणलं तू? जेवायचं काय मालकीन मोजून मापून देते. शिल्लक राहिलंय नको आणि जास्त खायलाही नको. आणि जर शिल्लक पडलं तर वरून टोला. अरे मालकीन कशी? अरे ती मोकर बायको मी मेच सांभाळू जाणं. पण निल्या आणि जर जास्त मागितलं देते काय? जास्त देत नाही आणि कमी देत नाही. भूक नसली तरी खावं लागतं. हा तसंच खातो ना मग. आणि कोरभर जास्त मागितल्या ते तर देत नाही. तुला काय देणार आहे? मलाच नाही देत म्हणलं तू कोणच्या झाडाचा पाला भावळाटा. लग्न झालंय ना तसं मोजून मला विचारते किती खाणार भाकरी तेवढ्याच. तुकडा सुद्धा वर नाही मोडून देत. बरं माझं लग्न नाही झालं. हा नाही करू बी नको. कायला करीत? अरे माय झालं एवढा पस्तावा चाललाय आणि तुला तर थोड्यासाठी काय करायची गरज बी नाही ना. हाय ना मी इथं आपल्याकडे काम बी तसंच आहे. आणि कसं झालंय काय राहिले रे याच्यात तरी इच्छाच राहिली नाही. तुमचे काय हाल चालले ते बघून माझी सगळी इच्छा मिली. म्हणून आता लग्न नाही. तसं डोक्यात होतं जेव्हा आलो तेव्हा. पण तुमचं जरा पाहून म्हटलं नको. थोडक्यात माझी आईच बघून तुला वाटलं का नको आता? आता नको. आपण सुखी नको करू आता आईने नाही का बायकोला किती हाणलंय धप मग. आणि तू काय करीत होता? मग ते ऐकून मला बोलून देते का? माझ्या अंगावर यायला लागली आडवायला लागलं तर. आणि तुला वाटलं का आई मला बोलून देते? तू बोल ना. तू काय कामाचा आहे मग? कामाचा? मग अरे कामाचा नाही काम करू जाम झालोय. पण काय करायचं घ्या थोडं समजून. अरे आईला समजून सांग ना आबा. अरे आता तू लहानाचा मोठा तिच्या हाताखाली झालाय ना. अरे माई कुत्र्यावानी हाल करते. बघितलंय मी मस्त. मग ते एक करायचं तुझ्या बायकोला सांगायचं घे थोडं समजून जाऊ दे कुठं नाद लागते. ती गप्पच बसलेली होती. नाही का आली काम सांगायला लागली. बरं थोडीशी चूक झाली. चहा सांगितलं नुसतं खाली. इतकी भांडली तिला इतकी भांडली. सांडलाच कस काय म्हणे. पुसून घेते ना ती तरी पण सांडलाच कस काय म्हणे. सांग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे आता काय करायचं? आता काय परपंच मोडीतो का तुया? परपंच नाही मोडायचा. पण मग ती नाही का म्हणते आता मी माहेरला चालले म्हणे. सुन बाई. अरे नाही थांब मी बोलतो तिच्या बरोबर. तुला काय काय जमून द्यायची रे? हिला बी जापितो आणि सुनबाईला बी जरा सविस्तर सांगतो. मला तुम्ही थोडे सूत्र हातात घ्या. कसं आहे हे संसार मोडणं चांगलं नाही. अरे माय हातात सुई नाही निल्या तर सूत्र अख्खे घ्यायला लावतो का मला? आता तुम्ही आपलं घर प्रमुख मांडल्यावर लग्न झालंय का? लग्न झालंय. त्याला म्हणलं करूच नको. कसं आहे मालकाची ठेप बघून जरा आमचा विचार बदल. दुसऱ्यांच्या संसारात बघा एकदा कसे हाल होत आहेत. आमच्याकडे बघा यांचे पण तेच हाल आहे. तर माझे तर त्याच्यापेक्षा जास्त हाल. माझी परिस्थिती बघून त्यांनी निर्णय बदलून टाकला. म्हणलं लग्नच नको. तसं पण होणार नाही. पण ठीक आहे नको ते बरं झालं. तो कस काय ओळखलं होणार नाही? समजतं ना लगे. आम्ही तरुण आहे. दिसण्यावर नका जाऊ. नाही होता आता नाही
ही बघा ना काय वर हा चला हा आणि तू उचलीव हा चल मी काम सांगतो कर. बाबा समजून नको उद्या वाढवू हा चल काम करा काम काम बरं आहे का आमच्याकडेच बघत बस नाही, नाही, काय लगेच आम्ही आवरू. मग तुला का मालकीनच लावू का मी इकडे नाही, मग नाही, आमचं झालं तुमचं पहा नाही. याचाच विचार चाललाय मालकीन लय बेकार आहे ती परत शिळा घालन असो. काम नको धाम नको हा हातापायात जीव नसल्यावानी करी त्यात आता नको भोकाड पसरू एवढी नाही मारली तर तुला मी 2 फटके नाही मारले तर लगेच कन्हायला लागली घरामध्ये वळणच नाही राहिले कसेच एक सुद्धा नीट काम करती नाही घरामध्ये हा गेलं काय ते पोरग उठ नको ताण भोकाड उठ हो तिकडं चल काम नको धम नको खाली बस बस खाली खाली बस काम करायला असं रोग येतो पार तुम्हाला ए आहे काय आलंय काय हा वळ लावता येत नाही बायकोला हा सगळं मीच करायचं काय घरामध्ये कवर करायचं रे मी आता बायकोला नीट सांभाळता येत नाही आणि तिच्या हातापायात दम नाही हा चहा सांडवीन काय सांडवीन फुकाट येतं का काय या घरामध्ये गप रे काम करायची अक्कल नाही घेईन पुसून बायकोच्या पात्राला काहीच नाही अरे एवढा कालवा तुम्ही तोंड बंद करा तुमच्यामध्ये एवढं वाटुळं चाललंय असं काय नुकसान झाली म्हणून? अशी काय नुकसान झाली अहो चहाचा कप अख्खा सांडलाय त्यात 2 चमचे साखर असत अर्धा चमचा चहा पावडर असत हिच्या बापाच्या घरून आणलं काय आणलं का त्या बापाच्या घरून तुम्ही पार तोंड बंद करायचं तुमच्यामुळे एवढं घरात वाटवं चाललंय त्याच्यामध्ये हिमालय ना उलशिक बी मानी ना झाली आता एकच कप सांडलाय ना तुम्ही शांत बसा अरे तू हांडा भर सांडल्यावर करायला लागली पार अहो हंडावर सांडल्यासारखंच आहे ना ते आपल्यासाठी आ तुळू तुळू करून मी संसार केलाय म्हणून तर एवढा संसार झालाय समजलं का तुमच्या नाचणी नाचल्या असं उधळीत हिंडावं लागलं असतं आई तुला ए गं! तू नाही अक्कल शिकवायची मला बायको समोर तर बिलकुल माझ्या समोर बोलायचं नाही तिकडे जाऊन बोलायचं काय असेल ते तुम्हाला एक सांग ह्यो संसार कोणासाठी केलाय पोरासाठीच केलाय ना अहो पोरासाठी करणं का ना मग त्या पोराने नीट जपला पाहिजे ना हा पोरासाठी केला का विचारतायत मला हो ऐका ना मला माहेरी जायचंय मला माहेरी सोडून या अगं नको ऐका ना मला माहेरी जायचंय माहेरी सोडून या बापाची तर खायला आहे का तुझ्या तुकडा मोडायला बाप चालली बापाच्या घरी आई बापरे टमटम केलं 2 वाजून तुला बी अगं ती घाबरायला लागली तुला अरे घाबरू दे ना घाबरलेलंच परवडलं मला मग तरी घरामध्ये गुता माता नाही करायची काय मला एक सांग यांचा तुला परपंच होऊन द्यायचा आहे का परपंच हुंडायचा द्यायचंय म्हणून तर आत्ताच अक्कल लावून शिकवते ना आज उद्या लेकरं बाळ झाल्यावर असं सागाला लावणं केलं तर कसं व्हायचंय कसं पैसा पुरायचा आहे मग आता ती म्हणते माहेर जायचं मग आता तू गप्रे कुठं नाही जाती तिच्या बापाच्या तर नाही खायला तुकडा आणि ती जाईल का बापाच्या घरी गप्पच ती काय आपली इथं नौकर आहे का बनून आलेली मी काय नोकर होते की इतके दिवस तुमचे काम केलं तुला सांभाळलं हा तुझ्या बापाला सांभाळलं तुला सांभाळलं तुझं ढोंगान धुतलं तुझे कपडे धुतले शाळेत पाठवला मी मोलकर होते का इतके दिवस तेव्हा आईची नाही कदर आली बायको 4 दिवस नाही झाली लगेच कदर यायला लागली का तुला नाही, नाही. आणि तुम्ही त्याच्या बापाला सांभाळा काय बाच्चे बिच्चे होता काय बारीक तूच सांभाळीत होती मला हा का मग कोण गावातले बाय आल्या काय सांभाळाय तुम्हाला अरे त्याला यायची काय गरज आहे कष्ट मी करतोय हा काम करून मरायला लागलोय कष्ट तुम्ही करता मग उपकार करता काय घर तर मी सांभाळते ना कमी ते कोण मग का म्हणा कमी का अरे त्यो गडी ठेवलाय का आम्हाला त्याची नको नको करून टाकली 4 महिन्यात तू मग राव वाटलं तर राहील नाही तर जाईन निघून दुसरी का काम बघून अगं आहे काय नाही का कामाला माणसं कुठे अगं ते होय ना तर आला होता आता किती केस होते तू एवढे काम सांग सगळं गेलं ना त्याचं वाला वरचं छप्पर जाय ना तुझं काय केलं त्याच्या छपरा वाचून तो आपल्या नावाने बोंबलतोय ना तुमच्यामुळे माझं लग्न व्हाय ना म्हणे चहाच तर केलं वाटुळ तू काम बघतोय होय मी होय निक बायकोकडनं इकडं बघून निक चल गड्या का बघा काय डोळ्यात मोठं घालीत होती काय माय डोळ्यात नाही मोठं का ते गडी बघा काम करतं काय व्यवस्थित माझा झोपाय टाइम झालाय माझ्या डोकं सनसन करते मोकार अजून पेटून देऊ नका मला नाही तर मी नाही कायचा टाइम झालाय तुम्हाला माहिती आहे ना, झोपायचा. हा झोपीचा टाइम आहे हा एक तर चहा तर बायाने नाही पिऊन दिला सगळा सांडून टाकला सून आणली करून खापराचा असतो नाही झोबाड फुटून बार झाला असता ती मी माझं बघत. नशिबाने ती तरी बरं आहे तुम्ही रानातलं बघा बरं का टामटाम करायचं नाही घरामध्ये निघायचं अरे त्या बघा निघा गाड्याच्या डोक्याला केस नाही निघा. राहिले अहो, ते- विचारत कांगवा घेऊन हिंडत आहे अहो ते गडी गेला काय खाली. पाडलंय? चला तुझं काय
आता आहे ना काहीतरी करावंच लागणार आहे. मला सहन नाही होत एवढं. रस्ता पावसात भिजला का नीट होईल. सरपंच साहेब, काय 2 मिनिटं ऐका ना. हा. मला तुमचा फोन देता का हो जरा? मला माहेरी फोन लावायचा आहे वडिलांना. बर, तू रडते का? अहो काय भांडण सांगू झालं काय घरी? तुम्हाला तर माहिती ना माझी सासू कशी. सासूचं सगळ्याच स्वभावावर आहे. अहो तुझ्या नुसतं सासरीनेच सांगितलंय सगळ्यात त्रास देते. 1 कप चहा सांडला तर इतकं तिने मारलं मला. लॉक करून देतो. 1 मिनिट. हा घे. हॅलो बाबा, मी बोलते. काय नाही झालं, तुम्ही या ना, मला यायचंय माहेरी. तुम्हाला आल्यावर सांगते काय झालं ते. हा या लवकर. वडिलांना बोलून घेतलं. एक काम कर, वडील आले का हा मग मला तुझ्या नवऱ्याच्या फोनवरून फोन कर. हा हो धर, हा माझा नंबर राहील का लक्षात? त्यांच्या मोबाईल मध्ये आहे तुमचा नंबर. हा त्यांच्या मोबाईल, तुझ्या नवऱ्याच्या मोबाईल मध्ये आहे. हा हा महेशच्या मोबाईल मध्ये आहे. तुम्ही पण या. मी येतो, नीट करतो जरा तुझ्या सासूला. हा. सासऱ्याने सांगितलं होतं मला सगळ्याला त्रास देते म्हणून. लईच बेकार आहे रे बाय. अहो मला पार खाऊ सुद्धा देत नाही, का पिऊ सुद्धा देत नाही, काही नाही, उठता danger आहे बसता नुसती मारत असते डेंजर मला. आहे ती, डेंजर आहे. चालेल, येतो म्हणजे चालेल, तुझे वडील माझे येतो म्हणे. वडील आल्यावर तुम्ही पण या, मी फोन लावायला मला सांगते. लाव फोन, बघू. हा धन्यवाद बर का चालेल. मला फोन दिल्याबद्दल. चालेल. हे रस्त्याच काम करायचंय ना म्हणून मी आलो होतो. हा बरं झालं योगायोगाने. हा तू चोरून फोन करायचा म्हणून इकडे आली अशी. मोबाईल नाही माझ्याजवळ, माहिती आहे ना तुम्हाला. बरोबर, हो. मग किती वेळची वाट पाहत होते कोण भेटेल, म्हणजे ज्यांच्या मोबाईल वरनं मी फोन चालेल कर. चालेल चालेल चालेल. मला फोन कर. हा, करायला लाव. धन्यवाद. चालेल, हा. बरं झालं, आता बाबा येतील आणि मग त्यांच्या कानावर एकदा सगळं टाकते. एवढे दिवस लपून ठेवलं होतं, पण आता आहे ना नाही लपवू शकत मी. आता पटापट आहे ना शेळ्यांना घेऊन जाते गवत. ओ ऐका ना, तुमच्या फोनवरून फोन नको करायला म्हणून आहे ना मी सरपंचांच्या फोनवर नाही ना बाबांना फोन करून बोलवलंय. मी तिथं वाट बघत होते आपल्या बाहेर रस्त्यावर. कारण मी तुला होऊन म्हणणार होतो की नाही का, जा काही दिवस, कारण आईला या करायला लागले आता तुला. मी खरं सांगू का हो, मला नाही आता सहन होत. तेवढं सण करते का? तेवढं कोणीच सण नसतं केलं. नाही तू जा काही दिवस नाही का माहेरी राहा, तेव्हा तुला नाही का तुझा फ्रेश तरी होशील. बरं ऐका, बाबा आले ना की तुम्ही ना तुमच्या मोबाईलवरनं बाजूला जाऊन सरपंचांना बोलून घ्या. मी सरपंचांना म्हणलंय तुम्ही पण या म्हणून. ठीक आहे, चालेल, मी बोलतो. हा हा. चालेल. हा. मग हे जाऊ दे, काही जाऊन दे, जातो घरात. अहो मला गवत न्यायचं होतं. नंतर काय, जाऊन दे, काय नाही होत, जातो. चालेल. अवघड आहे. आवाज लागतो तुझा सगळं. आवरलंय सगळं, पण मी काय म्हणते, अहो सकाळी बाबांना फोन केला होता, अजून आले नाहीत. किती वेळ झाला? कमून फोन केला? बाजारात चाललो होतो मी म्हैस आणायला, गाय गायतोय फोन आला, तसंच इकडं आलो. अहो काय सांगू तुम्हाला. काय काही दिवस नाही का तिला माहेरी घेऊन जावं. का हो जावं बापू, कमून? तिला तुमची आठवण आली, मग म्हटलं जावं काही दिवस. खरं सांगा, काय तसं फोन नाही करणार ती. कशाला खोटं सांगताय तुम्ही? आता किती दिवस लपून ठेवायचंय? ते बाबा मी सांगते तुम्हाला, ज्या दिवसापासून लग्न करून ह्या घरात आले त्या दिवसापासून मला सासू त्रास देतीये. सासऱ्यांचा आणि ह्यांचा काही त्रास नाही मला, पण सासू उठता बसता नुसतं टोमणे टचके आणि मारहाण पण करते. पण तुम्हाला त्रास म्हणजे तुम्हाला काय वाटायला नको म्हणून मी आतापर्यंत काहीच सांगितलं नव्हतं. मला आहे ना, मी सगळं काम करते, त्या तांब्या इकडचं तिकडं करत नाहीत, पण तरी सुद्धा आहे ना त्यांना मी पर नको नकोशी झालेली. 3 वर्ष झाले, तो एवढे दिवस सांगितलं नाही मला. तो सासरा कुठं गेलाय? ते काय आलेच. राम 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 राम. कवाची खाली? हे काय आत्ता चालू आहे? तुम्ही घरात असता का नाही? नाही, घरात असतोय. हा पण आता कसं आहे, अहो, तुमच्याकडं बघून मी पोरीला दिलतं. काय सासरवाद चाललाय तिला? हा आहे ना. काय झालंय? तुम्ही आहे ना म्हणता? झालंय काही बुवा, पुरीने सांगितलंच असं ना सगळं. सांगितलंय ना. हा, मग ते आता लय अवघड चाललंय आता. होय बुवा,
आमचं काय चाललंय ना ही आम्हालाच सुधारा ना. काय सांगू तुम्हाला. तायडे आपण आहे ना केस करून टाकू. कोणावर हा कोणावर? तिला विचारावं लागेल कोण त्रास देत आहे त्याच्यावर. केस हा आणि कुणावर करायची. कोणावर करायची. बाबा हा सासऱ्यांचा नवऱ्याचा मला काहीच त्रास नाहीये, पण त्रास? सासूवर आहे ना कंप्लेंट करावीच लागणार आहे. करून टाकू लगेच कंप्लेंट. हा बिंदास करा काय नाही अडचण. हा चालेल. करा तिच्यावर. हा राहू दे 4-8 दिवस आत. करून टाकू मग होईल नीट. कारण तू राहते ना मी आतमध्ये राहते. तुम्हाला सगळ्यांना तर बरंच होईल. मग मी चांगली वाईटच करते घरासाठी. घरची जबाबदारी तुमच्या रे. तुम्हाला दापती कधी निदान तिथं तरी 4-8 दिवस राहिले ना पिठलं भाकर खाल्ल्यावर नीट होईल. अहो, मग त्याच्यामुळेच मी म्हणतोय तुम्हाला जी करायची ना ती करा. कंप्लीट करा नाही ती जाऊ दे 4-8 दिवस तिकडे. चाल ग लगेच. तुमच्यासारखा नवरा भेट नाही ना मा मूर्खाची काम येतं. आहे का शब्द तरी पडून देते का. बघा हा ये समोर हे का काय हे. अहो तुम्ही दादा तुम्ही तरी पोरी नीट वळणार तो विचारायचं होतं काही चुकी होती का काय तुम्ही तर डायरेक्ट कंप्लेंट करायचं निघलेत माझ्यावर. तू याच्या आधी सांगितलं नाही सारं काम धंदा ती करती. उगत नाही अशी झाली सासू. हाय मग मी पहिलीच माझ्या घरचीच अशी आहे. कायची पहिली अशी आम्ही बघितली नव्हते का. अशी झाली ती पार काडीवानी. सोय पण मला तू सांग की भांडण करायचं कारण आहे का. एक चहाचा कप सांगला म्हणून त्या पुढील सासरवास करते म्हणजे. अहो भांडणं म्हणतात का याला. या निवळण लावलं नाही मी वळण लावी ते. कळण मग वळण. चल ग. मग तुला बी कळण तिथं मग लागेल वळण. हा का हा तुम्ही कळवायला लागलं तुम्ही मला. नमस्कार नमस्कार. कधी आले पाहुणे. पाहू नाही आता चालेल. असं का. बर चाललो होतो मी रस्त्याने. हा. आवाज ऐकला मोठमोठ्याने म्हणून आलोय. बरं झालं. हा बर काय पाहुणे. काय हिने फोन केला लय त्रास देते सासू तिला. अहो सरपंच साहेब ती त्रास देते का. तिला 4 गोष्टी समजून सांगितल्या तर त्रास झाला तिला. तिच्या सासू सारखी सासू होणे नाही. एवढी चांगली बाई आहे ती. एवढी चांगली की अख्ख्या गावभरीचं नाव निघतंय. हा चांगलं ना. हा निघत चांगलं आलं. नाव निघतंय. निघत आलं. अख्ख्या गावात नाही अशी सासू. हा हा एवढी भारी चांगलं वाटते ती. काय तर मला असं वाटतं एखादा पुरस्कार द्यायला पाहिजे हा. सासूचा. ते सासू पण म्हणतात ना तिने खरोखर ते म्हणजे सिद्ध केलंय की सासू कशी असावी. अरे लाज वाटायला पाहिजे तुला. हा सगळ्या गावावर वाटाय तुझा. अरे काय वागणं काय हे. पाहुणे पोरी घेऊन जा. ही काय हा. हानमार करते. सासरा विचार चांगला ते काय मला सांगतो भेटल्यावर. काय करू बायको मला आकळत नाही. हा ते पोरग बघा काय किलवाणी तोंड केले त्याने. हम्म. हा उपयोग नाही ना असं. जुना काय केला. हा. जुन्या सासा आहेत ना पेटीमध्ये साखर चहा पावडर लपून ठेवायचे. ते चहा प्यायची त्यांना हे नव्हती. म्हणजे अशी बरोबर. परिस्थिती. पण आता काळ बदललाय ना. मी तर या मताचा आहे खरं सांगू का आता तुम्हाला. तुम्ही घेऊन जाण्यापेक्षा बरं का तुम्ही शाळेत होते. सूत्र तुमच्या हातात घ्या घरातली. त्या बाया माणसाची प्रपंचाचे पोराचे वाटोळ होईल. आणि राहिला दुसरा विषय त्यांना वेगळं राहू द्या. हा हा हे डबल मधले ना तुम्ही वर राहिले. चालेल. हा अजिबात घाबरायचं नाही. आणि तू काढीला हात नाही लावायचा. तू नवरा बायकोच करायचं आणि तुमच्या नावावर निम्मी शेती ठेवा निम्मी त्यांना देऊन टाका. तुम्ही म्हणता तसं हा. सरपंच. आलं का लक्षात. हा. आणि तू अजिबात ते बघ डोळ्यात पाणी आलंय तिच्या. ते पाहिलं का पोरगी रडते ढसा ढसा रडायला लागली. हा काय अरे तुला तरी लाज वाटायला पाहिजे ना. आईला दापायला पाहिजे. आई ऐकत नाही सरपंच साहेब माझं. हा. काय ऐकत नाही. हा ते बघ पोरगी ढसा ढसा रडती. तुला पोरगी जर असते ना मग समजलं असतं. लगेच वेगळं करून द्या बरं. अजिबात तिला तिचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. नाही माझं चुकलं पाय. तो नाही काय नको. चुकीला माफी नसते माझ्याकडे. आलं का असू लक्षात. द्या. विषय संपला. तू तुझं हाताने करून खायचं आणि एक काम करायचं बरं का. आणखी एक पुढचं ही काय बाया तुम्हाला जीव लावणार नाही. तुम्ही सरळ लेखा सोडत जायचं वरच्या माजल्यावर. हिला एक तिला करावं. तिला हाताने करून खाऊ द्या. हा तिला कमी नाही का पडून देऊ. खायला प्यायला उंदराशन पाणी देत जा. हा नाही ती देतो. हा पण तुम्ही आपलं त्यांच्यात जा. मग काय असं मोकार रोज बांधलं त्यापेक्षा. आणि त्या वेगळं करून हा. पाहुणे तुम्ही हा. तुमच्या हाताने मला फोन आला पाहिजे. तुझं तू फोन करे माझा नंबर आहे तुझ्याकडे. हो काल लावतो कॉल तुम्हाला. हा तुम्हाला माहिती आहे का. आता ते पुढचं नाही सांगत. त्यानेच मला फोन केलता. तिने केलता म्हणजे तिची गाड झाली ती रस्त्यात. आलं लक्षात. त्याने मला फोन केलता आले म्हणून सासरी. चला हा चला. तुम्ही चला हा, माझ्या जाऊ चहा तुम्ही. पाणी पिऊ. नाही आम्ही परत येतो. यांचा बिराट लगेच वर जाऊ द्या. हा हा एक काम आपण आहे ना, थोड्या वेळाने परत येऊ. जेवढं बिराटी ना. लावलं सैरा. हा माझं तरी थोडंफार. अजिबात ऐकू नका. चुकून उपयोगच काय नाही आता चुकून होते नाही. वेळ निघून गेलेली आहे. हा. वेळ निघून गेली.
संपला टायमिंग संपला. एसटी गेली. हात माग करायचा नाही. हा आता काय उपयोग हात करू एसटीला. ती गेली. चला. चलो. एक काम करा, तुमचं बिराड आहे ना वरच्या मजल्यावर जाऊ दे. हा चालेल, आजच नेतो हा. आम्ही. आणि काय नाही, तुम्हाला जी निमी जमीन आहे ना ती बी तुमच्या नावाची करून देतो. हा बघा आपलं बंदा चुका करायच्या वरून म्हणायचं माफ करा. कोण मोकळं आहे माफ करायला? चालेल ना अभ्या. हा चल वर. काम नाही कळालं